अहमदाबादमधल्या एअर इंडियाच्या विमान अपघातानंतर संपूर्ण जग हादरले। आजवर कोणतेही प्रवासी विमान अशा प्रकारे कोसळलेले नाही। या अपघाताबाबत आता सोशल मीडियावर वेगळी चर्चा सुरू आहे। हॅकर्सने विमानाचं कॉकपिट हॅक केलं आणि हा अपघात घडल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे। त्यामुळे हॅकर्स खरंच प्रवासी विमानाचं कॉकपिट हॅक करून ते क्रॅश करू शकतं का, असा सवाल उपस्थित केला जातोय। ही सिस्टीम ही कधीतरी आपल्याला अचानक थांबू शकते, पण तरी सुद्धा IRS सिस्टीमच्या द्वारे वैमानिक विमान उडवून नेऊ शकतात। आणि IRS जरी नसलं तरी जी बेसिक इन्स्ट्रुमेंट्स असतात, जी म्हणजे आपल्या ग्राउंडवरती VOR असतात आणि विमानामध्ये विमानातले VOR इन्स्ट्रुमेंट्स असतात, त्याद्वारे सुद्धा वैमानिक नॅव्हिगेशन करू शकतात आणि ह्या कुठल्याच सिस्टीम्स हॅक होऊ शकत नाहीत। तसंच विमानाचं जे इंजिन असतं ते इंजिन म्हणजे फिजिकल कनेक्शन इथे कुठेच शक्य नसल्यामुळे ह्यातली कुठलीच गोष्ट हॅक होणं संभव नाहीये। बघा, या संदर्भातले काही महत्त्वाचे मुद्दे। बोईंग विमानांमध्ये अत्याधुनिक संगणक प्रणाली आहे। विमानाचं कॉकपिट हॅक करणं शक्य आहे का? तर विमान उड्डाण, नॅव्हिगेशन, इंजिन नियंत्रण आणि ऑटो पायलटवर नियंत्रण असतं। एव्हिओनिक्स प्रणालीत सुरक्षिततेला प्राधान्य देण्यात आलंय। सिस्टीम इंटरनेट सार्वजनिक नेटवर्कशी जोडलेली नसते। कॉकपिट सिस्टीमला दूरवरून हॅक करणं कठीण आहे।